वाला डॉट 5 षटकाचा खेळ असेल. यावेळेला चेंडू हवेत आहे. झेलची सांगता मात्र केली आहे आणि सोडलाय झेल. फर्स्ट अटेम्प्टला मात्र झेल घेतला होता, परंतु हातातून झेल मात्र निसटल्यानंतर सेकंड अटेम्प्टला मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा केली. त्यानंतर मात्र झेल धरतीला धान केला गेलाय. प्रीतमने नक्कीच म्हटलं असेल थँक्यू सो मच. धावसंख्या मिळेल 1-2. चेंडूचा खेळ संपलाय. 1 धावसंख्या फलकावरती लागली गेली. आज तारे सितारे आपल्याला पाहायला मिळाले. सकाळपासून मात्र त्यांचा खेळ दाखवतायत. चौकार षटकाराची आतिषबाजी या मैदानावरती. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. एक रन मिळते. एका दरम्यान सॅटिस्फाईड होतील. धावसंख्या 1च्या मदतीने पुन्हा एकदा सरकले जाईल 2 वरती. अगदी 3 चेंडूचा खेळ आपण पाहिलाय. या 3 चेंडूचा विचार केला तर 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सगळेजण आपापले काम मात्र चोख पूर्णपणे पार पाडतायत. आमची युट्यूब लाईव्हची पूर्ण टीम देखील ते त्यांचं काम मात्र चोख पार पाडते. त्याचप्रमाणे आमचे गुणलेखक देखील तेवढंच चांगलं वर्क करतायत. मिस्टर हिमांशू यावेळेला मात्र काय फटका सुंदर रीतीने सजवलाय. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या भेटीसाठी चेंडूला मात्र पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार 6. त्याला मिळालाय मोका आणि इथून मात्र ठोकायचे षटकार आणि चौकार. धावा आणायच्या आहेत आणि धावा कोण आणेल तर अर्थातच प्रीतम ऑन फायर होईल, यात काही शंका नाही. 8 धावा फलकावरती झालेले आहेत. 4 चेंडूचा खेळ अखेरीस संपला गेलाय. पुन्हा एकदा त्याच खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडूला खेळला गेलाय, वळवला गेलाय. पुण्याच्या एकदा चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. दिव्या डिझेल संधी. चांगला खेळ दाखवतोय. 4 चेंडू मागे 11 वैयक्तिक वरती खेळतोय. पुण्याच्या एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटवरती नाही आलाय. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता षटक संपला गेलाय. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 12 धावा खर्च केले, कारण आतापर्यंत पाहिलं तर प्रीतमला जीवदान मिळाले आहे. ते म्हणतात ना, आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालायच्या नसतात. एक म्हणजे अन्नाचं कण आणि दुसरी म्हणजे मिळालेली संधी. इथून प्रीतमला संधी मिळाल्या, त्या संधीचं सोनं करावं लागेल. चेंडूचा खेळ आपण पाहिलाय. 12 धावा फलकावरती लागलेले आहेत. अजूनपर्यंत आपण पाहिले तर 4 षटकाचा खेळ बाकी आहे. घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये होईल संगीत. संगीतानंतर पुन्हा येऊया आपण मैदानाकडे. मच शैलेंद्र न्यूमॅन गोलंदाज असेल. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेचे 2 षटक आपण पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ मैदानात चालू आहे. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एका साईडला प्रीतम आणि एका साईडला स्वप्नील ही एवन जोडी मैदानात खेळतीये. एक रन मिळते. फक्त दिशा देण्याचं काम केलं. मनगडीच्या साह्याने चेंडूला वळवलं गेलं.
धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचेल 13 वरती. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 1.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. एका साईडला आपण पाहायला गेलं तर प्रीतम चांगला खेळ करतोय, एका साईडला स्वप्नील देखील त्याला साथ चांगली देतोय. शैलेंद्र पुन्हा एकदा सेकंड चेंडू घेऊन कशा पद्धतीने चेंडूची हाताळणी करेल ह्याच्याकडे नजरा होत्या. यावेळेला फक्त दिशा दिली. मिस्टर स्ट्रोक नक्कीच पाहायला मिळाला. अंडरआर्म फेकी नक्कीच आपण पाहू शकलात. धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुन्हा सरकेल, जाऊन पोहोचेल 14 वरती. 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 14 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर धावा येत होत्या. 12 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या, ते प्रीतमने केल्या होत्या. इथून मात्र स्वप्नील काय करतोय तर शांत भराचा राहिलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका छान आहे परंतु टायमिंग तेवढासा प्रॉपर नाही आहे. एक धाव तर मिळालाय. दुसरीचा प्रयत्न, 2 धाव सहजरित्याने कंप्लीट केल्या जातील. चेंडू उचलीपर्यंत, चेंडू फेकीपर्यंत सहजरित्याने 2 धावा ऍड होतील. धावसंख्या 2च्या मदतीने पुन्हा एकदा सरकेल, जाऊन पोहोचेल फलकावरती 16 धावा. इथून 16 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. फुलटो चेंडू आहे, फक्त दिशा द्यायची आहे आणि तेच केलंय. दिशा देण्याचा प्रयत्न आणि सक्सेस ठरलाय. स्वप्नील ह्या वेळेला कितोय चौकार 4. प्रीमियर लीग देखील लाखो दिनाच्या मात्र घरात म्हणत घर करते, कारण एवढी चांगली स्पर्धा आहे ना. खूप छान रीतीचं त्याचं आयोजन आणि नियोजन. हॅट्स ऑफ यू असेल आमच्या आयोजक पूर्ण टीमला. चांगलं वर्क ते मात्र करत आहेत. सलग 3 दिवस झालेत, आजचा सलग 3रा दिवस आपण पाहतोय. पंजांचा इशारा आला. एक स्क्वेअर चेंडू, या स्क्वेअर चेंडूच्या माध्यमातून मिळेल 1 रन. धावसंख्या 1च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाईल, जाऊन पोहोचेल 21 वरती. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. 2 चेंडू बाकी असतील या दुसऱ्या षटकातले. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू सरसावला गेलाय. 1 रन मिळती आहे. दुसरीचा प्रयत्न नसेल, फक्त 1ने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1च्या मदतीने पुन्हा एकदा सरकावं लागेल, जाऊन पोचले गेले 22 वरती. इथून आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपला गेला. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. शैलेंद्र कशा पद्धतीने हाताळणी करेल यानंतरची मॅच मात्र फायनल. एक शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातला. पॉवर प्लेचं षटक. कार्प लाईनने चेंडूला खेळला गेलाय. यावेळेला क्षेत्ररक्षण सज्ज आहे. थोडीशी मिसफिल्ड होती आहे, परंतु 1 मेल. धावसंख्या 1च्या मदतीने षटक संपेल, जाऊन पोचेल 23 वरती. धावसंख्या जाऊन पोचले गेल्या. 12 चेंडूचा खेळ झालाय. इथून आपण पाहिलं तर एक धीमेची बाजू आहे. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी एकही विकेट गेली नाहीये, ही महत्त्वाची बाजू आहे. इथून तुम्हाला पार्टनरशिप करणं फार महत्त्वाचं आहे. पार्टनरशिप मेंटेन करणं तेवढंच गरजेचं असेल. कशा पद्धतीने ही 2 खेळाडू, एका साईडला प्रीतम आणि एका साईडला स्वप्नील, कशा पद्धतीने अजूनपर्यंत 3 षटकं खेळतील, म्हणजे 18 चेंडू कशा पद्धतीने खेळतील, आपल्या संघासाठी किती धावा आणून ठेवतील ते आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी घेऊया छोटसा ब्रेक. ब्रेकमध्ये होईल खूप छान असं संगीत. पाहायला मिळत आहेत डीजे ऑपरेटर आमचे उर्वी डीजेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल, आणि हा ठरलाय वंडरफुल. येतोय बिग ब्लास्ट षटकार 6.
फलकावरती 30 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. एकंदरीत तिसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. 30 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. प्रकाश नावाचे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहेत. त्याला पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोठावला. त्यानंतर मात्र 1 रन आली आहे. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, काय फटका! अब्राम डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा हा ठरलाय. सडक पे कडक शॉट पॉवरफुल होता आणि इथून मात्र चेंडूला पूर्णपणे फेकून दिला गेलाय. पूर्ण रस्त्यावरती चेंडू ट्रॅव्हल झालाय. हा येतोय षटकार 6. आल्यात. इथून अजूनपर्यंत 3 चेंडू बाकी आहेत. मी आधीच म्हटलं होतं, इथून तुम्ही जर प्रीतमला जर जीवदान दिलाय तर तो देखील हाहाकार सोडेल. एका साईडला स्वप्नील आहे. स्वप्नील देखील जाणतो. चौकार षटकार त्याच्या बॅट मधून देखील येत आहेत. पुन्हा एकदा फुल टच चेंडू होता. ह्या वेळेला बॅट वरती आणायचा होता, परंतु थोडासा नाराज हताश मनाने मात्र स्वप्नील असेल. त्याला ठाऊक आहे किती महत्वाचा चेंडू होता माझ्यासाठी. 1 रन मिळते. धावसंख्या 1 च्या मदतीने जाऊन पोहोचले फलकावरती. 37 रन, 37 धावा फलकावरती झालेले आहेत. इथून आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. स्पर्धा फार छान स्थितीत चाललाय आतापर्यंत आपण विचार केला तर. शेवटचा आणि अंतिम दिवस. या अंतिम दिवसात कोणाचा गुलाल मात्र उधळेल. यावेळेला मात्र फटका छान आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड. इथून मात्र पूर्णपणे फेकून दिला गेलाय. बिग ब्लास्ट षटकार 6. अ, 43 धावा फलकावरती झाले आहेत. आणि आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर फार महागडे षटक पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात मात्र 11 धावा आल्यात. आणि इथून जर विचार केला तर आतापर्यंत 20 धावा या अगदी 5 चेंडू मागे उभारल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. या अंतिम चेंडू मागे कशा पद्धतीने उभारेल प्रीतम. पुन्हा एकदा क्या बात आहे, आ बैल मुझे मार, अशा पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तोच डायलॉग येतोय, सडक पे कडक भेद. इथून आपण विचार केला तर प्रीतम अपने जवानी पे आ गया है.
ज्या पद्धतीने त्याच्या कारकिर्दीत जसा खेळ तो करत होता ना, तो आजच्या दिवसात तो दाखवतोय. धुमाकूळ फक्त आणि फक्त गुलाल मात्र उधळतोय. जवळजवळ 4 मोठे फटके आहेत या षटकामागे आपण पाहायला मिळाले. अब्दुल गोलंदाजी ट्रॅकवरती कमबॅक करावं लागेल. कमबॅकचं दुसरं नाव काय तर अर्थातच अब्दुल असं म्हटलं जातं. परंतु इथून अब्दुल कशा पद्धतीने कमबॅक करेल. एका साईडला प्रीतम हाहाकार सोडतोय, एका साईडला स्वप्नील तेवढीच चांगली साथ देतोय. धावसंख्या फलकावरती 49 धावा. 11 चेंडू आणि 32 वरती खेळतोय. यावेळेला पुन्हा एकदा रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली आहे पुनश्च एकदा. क्या बात आहे. स्ट्रॉंग स्थितीत मात्र खेळण्याचा प्रयत्न. स्वप्नील देखील थांबणार नाहीये. आणि इथून मात्र संघाची हाफ सेंचुरी मात्र पूर्ण होतीये. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 50 धावा गाठते आणि 53 धावा आपल्या संघाची पाहायला मिळत आहेत. एक चांगली पार्टनरशिप मात्र मेंटेन केली गेली आहे. मी आधीच म्हटलं होतं पार्टनरशिप करणं फार महत्त्वाची गोष्ट असेल. जेव्हा झेल सुटला ते म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा जेव्हा झेल सुटले जातात तेव्हा तेव्हा विक्रम रचले जातात. यावेळेला मात्र झेलची संधी आणि टिपलाय झेल. गुड कॉट, सुंदर झेल. इथून मात्र स्वप्नीलला परतावं लागेल डगआउटच्या आश्रयाला, परंतु काही हरकत नाहीये. फार छान खेळ केलाय. पूर्ण प्रेक्षक राजांचा गळ्यातला ताईज बनलाय. आज संपूर्ण दिवस स्वप्नीलचा होता आणि ते स्वप्नीलने सिद्ध केलं मी देखील कुठे कमी नाही आहे. खूप छान खेळ, अप्रतिम खेळ. दिव्या डिझेला संधी. धावसंख्या फलकावरती या दोन हिऱ्यांना शोधलं आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मैदानाला कसं नास्त ठेवतील त्याकडे सर्वात जास्त लक्ष ठेवलं. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्यात 53 रन. 53 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 53ला पहिला झटका मात्र मिळालाय. धावसंख्या स्थिर राहिली आहे. इथून 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अब्दुल, मी आधीच म्हटलं होतं कमबॅकचं दुसरं नाव अब्दुल आहे आणि आज अब्दुलला कमबॅक करावं लागेल. ज्या पद्धतीने 3 षटकामागे आपण पाहिलं तर जास्तीत जास्त धावा येत होत्या त्याला मात्र लगाम द्यावा लागेल. सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटने रिव्हर्स जरूर खेळले गेले होते परंतु चेंडू बॅटेवरती नाही येत आहे. पुनश्च एकदा आला डॉट चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. एका साईडला आपण पाहायला गेलं तर प्रीतम राऊत. दोन्ही एकाच राशीचे खेळाडू आहेत आणि दोन्ही खेळाडू जाणतायत. प्रेमित आणि प्रीतम हे 2 खेळाडू आपण पाहायला मिळत आहेत. पी आणि पी ही 2 पी नावाची अक्षराची नावं कितपत भारी पडतील आपल्या संघासाठी हे आपण पाहणार आहोत. 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा मोठा फार खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण तिकडे सज्ज आहे. त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. हा येतोय ब्रँड नावाचा ब्रँडेड षटकार 6. रन 59 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले. पंच केला फक्त. यावेळेला मात्र पॉवरफुल ठरतील का तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न नाही सक्सेस ठरलाय. इथून मात्र चौकार आलाय. 4 धावा.
आतापर्यंत 63 रन 63 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पायाकडे चेंडू हाताळली होती परंतु चांगला ड्राईव्ह केला गेला. एक रन मिळते, दुसरीचा प्रयत्न असेल आणि इथून 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. थ्रो चांगला होता परंतु आपण पाहिलं तर रनिंग आणि बिटवीन द विकेट खूप छान रीतीने आपल्याला पाहायला मिळते. चित्त्याच्या चपाईने ह्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाऊन पोहोचेल 65. 65 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 षटकाचा खेळ संपला गेला. 4 षटकानंतर 65 धावा. अजूनपर्यंत येणारे 6 चेंडू बाकी आहेत. या 6 चेंडू मागे कशा पद्धतीने धावा येतील तिकडे सर्वांच्या नजर आहेत. आलेल्या तमाम प्रेक्षक राजांचं, तमाम खेळाडूंचं करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जे श्रोते युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत, वी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. जे लाईव्ह घर बसल्या मॅच पाहतायत त्यांचं देखील करूया सहर्ष वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. घेऊया छोटासा ब्रेक मध्ये होईल. चला शेवटचा अंतिम षटक घेऊन कोण येईल ह्याच्याकडे देखील लक्ष होतं. आणि चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. मनोज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील, कारण 6 चेंडू आणि या 6 चेंडू मागे कमबॅक करायचा आहे. कारण आतापर्यंत धावा मोठ्या प्रमाणात येत आहेत. 65 धावा फलकावरती झालेले आहेत अगदी 4 षटकामागे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर चांगल्या रीतीने चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. आज 40+ क्रिकेट आपण पाहतोय. या 40+ मात्र देखील सुखीचे दिवस आलेत. पुण्याचे एकदा क्या बात आहे, फिरकीचा जादूगार म्हणून नक्कीच ओळखला जाईल या गोलंदाजाला. ज्या पद्धतीने 2 चेंडू वळवल्यात, जवळजवळ एक हातभर वळवतोय. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू, कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा त्याच लेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय परंतु शतरक्षक आहे त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन हाय हॅलो करत चेंडू मात्र जाईल 6 धाब्यासाठी. हा येतोय बिग ब्लास्ट, षटकार 6. बसून खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाट अपील. यस, एलपीच्या माध्यमातून मेल विकेट गॉन. चांगला खेळ केलाय, उत्तम दर्जाचा खेळ आपण पाहू शकाल प्रीतमच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती 71 वर मिळते. दुसरा झटका, 38 धावा वैयक्तिक खेळत होता. खूप छान स्पर्धा आणि या स्पर्धेला मात्र उत्खंड आलाय. जेवढी आपण जवळ होत चाललो ना तेवढी मात्र स्पर्धा मात्र शिगेला पोहोचत चालली आहे. ह्यासाठी केला होता अट्टास आयोजकाच्या माध्यमातून की शेवट देखील गोडावा. ह्यानंतरची फायनलची मॅच देखील आपण पाहणार आहोत. खूप छान स्पर्धा, म्हणून चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडू, आपण तिसऱ्या चेंडूवर षटकार घेतला, त्यानंतर विकेट मिळाली. अगदीच 4 चेंडूचा खेळ संपलाय, 2 चेंडू बाकी असतील. 71 धावा तर फलकावरती झालेले आहेत आणि इथून 2 चेंडू मागे कशा पद्धतीने धावा येतील का, की पूर्णपणे त्याच प्रेशर मध्ये गोलंदाजी करेल. गोलंदाज सज्ज झालाय. आज वी स्पोर्ट्स हे नाव नाही तर ब्रँड झालाय. आज जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आणि कृपया करून घ्या. कुठलीही मोठी मोठी स्पर्धा असो ते मात्र लाईव्ह थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. मेल विकेट ओ यू टी गॉन, तू चल में आया, ही परिस्थिती मात्र होतीये. आतापर्यंत आपण पाहिलं तर 71 ला मिळतीये तिसरा झटका, विकेट गॉन.
वीस स्पोर्टचे प्रोप्रायटर विश्वासजी पाटील सर यांच्या माध्यमातून हे नेटवर्क आपल्याला पाहायला मिळते. त्यांना देखील सॅल्यूट असेल ज्या पद्धतीने त्यांनी वर्क केलाय, ज्या पद्धतीने त्याने प्रयत्न केले आणि प्रयत्नाला नक्कीच फळ मिळत असतं आणि त्यांना फळ देखील मिळाले. चला शेवटचा चेंडू आपण पाहणार आहोत या इनिंग मधला. धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या 71 वरती. 71 धावा फलकावरती झालेले आहेत. या शेवटचे चेंडू मग कशा पद्धतीने खेळ. निरंजन पुढच्या एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटेवरती नाही आलाय. रनरच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. वाईट आहे. एक्सपायरी चेंडू मिळतोय. या वाईटच्या माध्यमातून एक धावा ऍड होईल. धावसंख्या पाहायला गेलं तर जाऊन पोहोचते 72 वरती. 72 धावा फलकावरती झालेले आहेत. तर निरंजन सर थोडासा धावत या. 71 ला मिळते तिसरा झटका आतापर्यंत आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. काय कमबॅक केला. मी आधीच म्हटलं होतं मनोजकडे देखील ती क्षमता आहे. ज्या पद्धतीने त्याने 3 चेंडू हाताळले होते पूर्ण स्पीड जर आपण पाहिलं तर 5 चेंडू त्याने हाताळलेत आणि 5 चेंडू मागे फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये महत्वाची विकेट तंबूच्या आसरला त्याने पाठवल्यात. ज्यावेळेला मात्र खेळला गेलाय चांगल्या पद्धतीने. एक रन मिळते. एखाद्या समाधानी होतील का तर दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथून पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2च्या मदतीने पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल 74 वरती. 74 झालेत आणि 75 धाब्याचे टार्गेट असेल. 75 धावा. 30 चेंडू आणि 75 धावा तुम्हाला उभाराव्या लागतील. कंपल्सरी चेस असेल याची दक्षता घ्यायची आहे. खूप छान स्पर्धा आपण पाहू शकाल. आपण पाहतात ऐकत आहात महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2024 40+ हे क्रिकेट आपण पाहतोय. पहिलं पारितोषिक आपण पाहिलं तर रोख रक्कम पहिलं पारितोषिक आपण पाहिलं तर 1 लाख आणि रोख 25,000 रोख रक्कम व आकर्षक करंडक. वर दुसरं पारितोषिक असेल रोख रक्कम 1 लाख आणि आकर्षक करंडक. खूप छान अशी स्पर्धा. 1,25,000ची स्पर्धा. लाख मोलाची स्पर्धा आणि त्या लाख मोलाच्या स्पर्धे पाहण्यासाठी आपण सर्वजण आलो आहोत. खूप छान स्पर्धेचं आयोजन, खूप छान स्पर्धेचं नियोजन. हॅट्स ऑफ यू असेल आयोजन करणाऱ्या पूर्ण टीमला. ज्या पद्धतीने त्याने आयोजन केलं. पूर्ण जेवणाची व्यवस्था असेल त्याप्रमाणे टी शर्ट्स असतील त्याप्रमाणे आपण पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूब अन्न असेल त्याप्रमाणे अन्न असेल तेल हे सर्व आयोजन करणं एक वेळ ऐऱ्यागेऱ्याचं काम नसे. खाऊ काम नाही आहे. त्यासाठी प्रयत्न आणि फक्त आणि प्रयत्न. जे म्हणतात ना 10-15 दिवस जे जेवढ्या फॅमिलीला दिला नसेल ते तेवढं नाव आहे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2024 रणसंग्राम आपण पाहतोय ऐकतोय. एक ढोलदार आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. थोड्याच वेळात आपण येणार आहोत मॅचच्या दिशेने. त्यापूर्वी कुठेही जाऊ नका मित्रांनो. 2 टीम्स आमने सामने. एक नाण्याची बाजू पडताळली आहे. दुसऱ्या नाण्याची बाजू पडताळणे तेवढंच गरजेचं असेल. दोन्ही चांगले टीम्स आहेत. दोन्ही 2 हात करणारे टीम्स आहेत. दोन्ही एक मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या दिशेने आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी देऊया उर्वी डीजेला संधी. थँक्यू सो मच.
वेलकम बॅक सर्वांचं करूया सहर्ष वेलकम. मायबाप प्रेक्षक रसिक शिलेदार देखील आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे आयोजकाच्या माध्यमातून देखील आणि खऱ्या अर्थाने जे प्रेक्षक राजे यूट्यूबच्या माध्यमातून जे आमच्यासोबत जोडले गेले आहेत या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये पाहतायत, घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील करूया सहर्ष वेलकम. जरा क्षेत्ररक्षण सजून घ्या, त्याचप्रमाणे 2 सलामीची जोडी आपण पाठवलेलीच आहे. स्टार्सवरती यायचं आहे आपण देखील. निरंजन घरात आपण पाहतोय पास्तळ एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय. बऱ्याच वर्ष क्रिकेटला दिल्या त्या खेळाडूने आणि सातत्याने पास्तळचं क्रिकेट कशा पद्धतीने पुढे जाईल ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष होतं आणि आज त्याचं एक मोठं नाव म्हणजे निरंजन घरात. आज तेच निरंजन घरात गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेत. दोन्ही कट या खेळाडूकडे उपलब्ध आहेत. कशा पद्धतीने ह्या 6 चेंडू मागे टाकेल तिकडे लक्ष आहे. वळूया मॅच पाहतोय आपण 2 संघाच्या माध्यमातून झुंज कडवं संघर्ष, एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा या महत्त्वपूर्ण मॅचसाठी. मॅच स्टार्ट केली जाते. कृष्णा आणि एका साईडला आहे मनोज. पहिला चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न होता. फार हवेत आहे चेंडू, मिळते विकेट. निरंजन खूप सेलिब्रेशन करतायत. एक महत्वाची विकेट, एक प्राइजलेस विकेट तंबूच्या आसऱ्याला धाडली गेली आहे. कृष्णा गॉन. कृष्णा कागदीपत्र फास्ट स्ट्रॉंग होता हा खेळाडू, परंतु आज कालच्या दिवसात मात्र चांगला खेळ केला गेला होता. परंतु आजचा दिवस मात्र थोडस बॅड पॅच मध्ये चाललाय. निराश हताश मनाने मात्र डगावरच्या आसरला आलाय. काही हरकत नाहीये, सर्व दिवस हे आपले नसतात, परंतु आजचं क्रिकेट हे मात्र तेच सांगते. धावसंख्या फलकावरती लागले गेले नाहीये अजून देखील. एकही धावा नाहीये. एक विकेट मिळते पहिल्या चेंडू मागे निरंजन घरातला. मी आधीच म्हटलं होतं एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तोच गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन चांगला चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय. पंच काय सांगतायत, हा वाईटचा इशारा त्यांच्या माध्यमातून आलाय. एक स्वरे चेंडू, या स्वरे चेंडूच्या माध्यमातून मेल 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. इथून मात्र आपण अकाउंट ओपन केला गेलाय. वळून खेळण्याचा प्रयत्न आणि सोडलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस. गेली मॅच आपण पाहिली कशा पद्धतीने फटकेबाजी होत होती. पूर्ण शेवटच्या क्षणापर्यंत मॅच पोहोचली गेली होती. खूप छान यष्टीरक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतात. 2-3 वेळा झेल सुटला गेला, त्यानंतर आपण पाहिलं तर धीर सोडला नव्हता, परंतु इथून झेल नक्कीच सुटला जातोय. आपण रिप्ले ऍक्शन मध्ये देखील पाहू शकतात. याला शॉर्ट चेंडू होता आणि पूर्णपणे फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल ठरलाय. चेंडूला मात्र पाठवलंय 4 धाब्यासाठी. 2 बाउन्स बाउंड्री क्लिअर करणारा हा येतोय चौकार 4. पुन्हा एकदा रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र चाललाय. एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धाव देखील इथून पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाईल. जाऊन पोचेल फलकावरती. 7 धावा. चांगला खेळ मात्र मैदानात चालू आहे 2 संघाच्या माध्यमातून. एका साईडला मनोज आणि एका साईडला आपण पाहतो येतोय शैलेंद्र. शैलेंद्रच्या बॅट मधून एक चौकार नक्कीच आपण पाहिलाय. शपळवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु निरंजन जाणतो यावेळेला स्टंप उडवण्यास गेले होते. फर्निचर मात्र तिकडे चेंडू आला होता, परंतु त्यानंतर मात्र चेंडू पायावरती आदळलाय. एक रन मिळते आहे. एक बायच्या माध्यमातून एक धाव मिळेल. धावसंख्या 1
ने पुढे सरकेल, जाऊन पोचेल 8 वरती. आतापर्यंत चेंडू फेकून झाले आहेत 5 चेंडूचा खेळ झालाय, शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. आठ धावा फलकावरती लागल्या गेल्यात. या वेळेला मात्र अनोख्या शैलीत खेळण्याचा प्रयत्न होता. लुक शॉट ज्या पद्धतीने म्हटलं जातं, पण तेवढा टायमिंग प्रॉपर नव्हता. त्या अनुषंगाने मात्र 38च्या बंधनामध्ये चेंडू मात्र अडवला गेलाय. विक्रम मेहते धावसंख्या 1च्या मदतीने 9 वरती षटक संपला गेलाय. पहिलं षटक आपण पाहिलं तर निरंजनला मात्र 1 विकेट मिळाली होती. त्यानंतर मात्र एक चौकार घेतला, त्यानंतर डबल आणि 1-1 ही धावा येत होती. 9 धावा फलकावरती लागल्या गेल्यात, 1 विकेट देखील मिळाल्या. घेऊया छोटस ब्रेक मध्ये होईल संगीत. 4 षटकं अजून देखील बाकी असतील, म्हणजे एकंदरीत 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. 75चं टार्गेट आहे. या 75चं टार्गेट कशा पद्धतीने उभारतील संघ हे आपण पाहणार आहोत. प्रशांत गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालेत. यावेळेला मात्र अनोखे शरीर खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला मात्र अडवला गेलाय. चेंडू मात्र आताच विसावला नाहीये. जर विसावला असं तर नक्कीच विकेट मिळाली असती. रिप्ले ऍक्शन मध्ये देखील आपण पाहू शकाल कशा पद्धतीने चेंडूला खेळलं गेलं होतं. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली आतापर्यंत 10 धावा. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक चेंडूचा खेळ संपला गेलाय. प्रशांत गोलंदाजी मार्क वरती आहेत. एका साईडला शैलेंद्रजी आणि एका साईडला मनोजजी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटीची कडा लागतीये. चेंडू गलीमध्ये चाललाय. एक रन माहिती आहे. धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकला जाईल, जाऊन पोचेल 11 वरती. 75चं टार्गेट आहे, म्हणजे मोठे फटके येणं फार महत्वाची गोष्ट असेल. तेच मोठे फटके कुठेतरी मनोज शोधतोय, शैलेंद्र देखील शोधतायत. शोधावे लागतील, करावे लागेल, सातत्याने क्रिकेट खेळावं लागेल. पिच वरती टिकून राहणं 22-8च्या हे देखील महत्वाचं असेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हो, यावेळेला मात्र फार रिव्ह्यू सिस्टीम आपल्याकडे उपलब्ध आहे. नक्कीच तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकतात, परंतु त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्याला एकदा सॅल्यूट करावा लागेल. ज्या पद्धतीने त्याने क्षेत्ररक्षण केलं. रिव्ह्यू सिस्टीम काय म्हणते, आमचे थर्ड अंपायर आमच्यापर्यंत जोडले गेले आहेत. त्यांच्या माध्यमातून नक्कीच डिसिजन तुमच्यापर्यंत योग्य तो पोहोचवला जाईल. OUT गॉन. विकेट मिळेल. एक महत्वाची विकेट तंबूच्या आसराला परतली गेली आहे. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्या आहेत 11 धावा. येस डीजे.
आणि आता मात्र आपण पाहतोय यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न खूप छान पद्धतीने चेंडूला खेळला गेलाय. लॉंग ऑफ क्लिअर करत चेंडू मात्र जाईल 4 धाब्यासाठी. धंदन करत मिळत आहेत 4 रन. धावा फलकावरती झालेले आहेत. पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतील गोलंदाज आणि पुन्हा एकदा रेडी होतील. त्यांना माहित आहे ही किती प्रेशराईज मॅच होऊ शकते. अशा पद्धतीचे फटके येत आहेत. तर यावेळेला खूप छान पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं, दिशा देण्याचं काम केलं. त्यांना माहित होतं धावा येत आहेत, फक्त ते कराव्या लागतील. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार आले आहेत. धावसंख्या 4च्या मदतीने पुन्हा एकदा फलकावरती लागेल 19 धावा एसटीचे. फलकावरती 19 धावा झाल्यात. बॅक टू बॅक 2 चौकार. प्रशांतच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहू शकला 3 चेंडू चांगले हाताळले होते. त्यानंतर जे 2 चेंडू आपण पाहिलं तर चौकारासाठी धाडले गेले. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा अंतिम चेंडू असेल. विशाल आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा लेग स्टंपला चेंडू राहिला गेला होता. पंच वळतील, निश्चित वळतील. त्यांच्या माध्यमातून एक स्क्वेअर चेंडू मिळतोय. या वाईडच्या माध्यमातून एक धावा ऍड केली जाईल. धावसंख्या 1च्या मदतीने पुन्हा एकदा सरकले जाते 20 वरती. 20 धावा फलकावरती झालेले आहेत. 2 विकेट देखील महत्वाचे तंबूच्या आसराला धाडले गेले आहेत. इथून चांगला खेळ विशालला करायचा आहे, चांगला खेळ मनोजला दाखवायचा आहे. कशा पद्धतीने दाखवतील. 75चं टार्गेट आहे, हे विसरून चालणार नाहीये. सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिमाग आणि फक्त दिमाग. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि त्या युक्तीच्या बळावरती चौकार मिळेल. या 4च्या मदत खूप छान पद्धतीचा चेंडू आपण पाहायला मिळाला होता, परंतु ते जाणलं होतं आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप छान चौकारीची आतिषबाजी मैदानात आपण पाहू शकलाय. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्या आहेत 24 धाबा. समरी काय म्हणते ह्याच्याकडे देखील आपण लक्ष देणार आहोत. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि 51 धाव्याची गरज आहे. 51 धावा तुम्हाला उभारावा लागेल. सातत्याने क्रिकेट खेळावं लागेल. मोठे फटके आणावे लागतील. फार महत्वाचं षटक आहे आणि या महत्वाच्या षटकात किती धावा आणतील. आणि निरंजन घरत पुन्हा एकदा एक्सप्रेस पास्ताळ. चांगला फटका आपण नक्कीच पाहू शकलात. एकराम मैते दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथून पूर्ण केल्या जातील का. थोडासा संकटात सापडलाय हेच म्हणतायत. काय गरज होती का, हा देखील प्रश्नचिन्ह होत आहे प्रेक्षकांसमोर. प्रेक्षक म्हणतायत, हात मारतायत डोक्यावरती, कारण तो देखील एक मोठा खेळाडू आहे. तो करू शकत होता, त्याच्याकडे क्षमता होती, परंतु इथून मात्र विकेट मिळेल. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्या 24 धावा. 25 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 25ला तिसरा झटका मात्र मिळतोय एसडीचे. सात कला कौशल्य गुणांना मात्र वाव द्यावी लागेल.
आज 40+ क्रिकेट आपण खेळतोय. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण मात्र क्षेत्ररक्षण करतोय. इथून मात्र चेंडू सीमरच्या अगदी जवळ चाललाय. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2च्या मदतीने पुन्हा एकदा सरकले जाईल. जाऊन पोहोचेल फलकावरती. 27 धावा. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. 27 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. हे षटक मात्र या षटकात जास्तीत जास्त धावा तुम्हाला उभाराव्या लागतील. जर 20 धावा जरी येत आहेत, कॅल्क्युलेशन क्रिकेट काय म्हणते, जर 20 धावा जरी येत आहेत तर तुम्हाला अगदी 2 षटकामागे कमीत कमी धावा तुम्हाला चेस कराव्या लागतील. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट म्हणते. परंतु आमच्या मनोज सरांच्या माध्यमातून काय चाललंय त्यांच्या माइंडमध्ये हे मात्र चालणार नाहीये. एका साईडला आपण निरंजन पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय, परंतु मनोज देखील कुठे कमी नाहीये, तो देखील जाणतो. एका साईडला कल्पेश आहे, नॉन स्ट्राईक वरती अजून देखील शांत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका छान खेळलाय प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. फटका मात्र चाललाय सीमारेच्या बाहेर. हा येतोय षटकार. मी आधीच म्हटला होता क्षमता भरपूर आहे, क्षमता ठासून भरला या खेळाडूकडे आणि तोच क्षमता मात्र दाखवावी लागेल एसडीचे. देखील पवेलियनच्या आसला परतले गेलेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला गेला. एका साईडला आपण विचार केला तर 2 चेंडू अजूनपर्यंत उर्वरित असतील या तिसऱ्या षटकातले. पॉवर प्लेचं बंधन मात्र नक्कीच तुमचे 2 षटकानंतर संपलं गेलं. त्यानंतर सर्व काही तुमच्यावर निर्भय आहे. पुन्हा एकदा त्याच लेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, खडे खडे स्ट्रोक खेळतोय. चेंडूला पाठवलं सीमारेच्या बाहेर. तिथे खेळाडू होते, त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू आउट ऑफ द पार्क. हा येतोय ब्रँड षटकार 6. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. या शेवटच्या आणि अंतिम चेंडू मध्ये आधीच म्हटलं होतं हे फार महत्वाचं षटक आहे. पुन्हा एकदा त्याच मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक रन माहिती आहे, एका धावेने हा समाधान होईल. मी आधीच म्हटलं. तर इथून आपण विचार केला तर 40 धावा तुमच्या फलकावरती लागल्या गेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ अजून देखील उर्वरित बाकी आहे आणि 12 चेंडू मागे किती पाहिजेत हा जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर असेल 12 चेंडू आणि 35 धावेची गरज आहे. या 35 धावा कशा पद्धतीने उभारेल संघ हे देखील आपण पाहणार आहोत. त्यासाठी कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2024-25 रणसंग्राम. 12 चेंडू आणि 35 ची गरज. येस डीजे. इथून मॅच ऑन आहे अजून देखील, कारण हे षटक जर या षटकात जास्तीत जास्त धावा येत आहेत तर मात्र काही घडू शकते. कारण 40 धावा फलकावरती झालेले आहेत. एका साईडला मनोज आहे, मनोज मात्र ऑन फायर झालाय. 9 चेंडू मागे 18 वरती खेळतोय. 18 नंबरचा विचार केला तर अर्थातच विराट कोहली जर्सी नंबर आठवतो. ते विराट कोहली सारखी बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्यात अजूनपर्यंत स्थिर आहेत 40 वरती. इथून अजूनपर्यंत आपण पाहायला गेलं तर 4थे षटक प्रगतीपथावर चालू होईल. गोलंदाज सज्ज होतील गोलंदाजी ट्रॅक वरती. अभिजित अभि या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाल्या या खेळाडूला. यावेळेला अनुभव, फक्त आणि फक्त अनुभव. त्या अनुभवाच्या जोरावरती मात्र गोलंदाजी करायची आहे. हा पहिला चेंडू आपण पाहिला तर फार छान पद्धतीचा होता. चेंडू पडल्यानंतर एष्टिकाच्या सेफ झोन मध्ये जाताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येतोय, निर्धाव चेंडू येतोय. एका साईडला पाहायला गेलं तर अभिला माहित आहे कशा पद्धतीने चेंडू हाताळायचे, कारण त्यांना माहित आहे ही षटक माझा फार महत्वाचा असेल आपल्या संघासाठी. वळून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं तर
छान आहे. लेनच्या अगदी मध्ये होता त्या अनुषंगाने मात्र पंचांनी ते ओळखलं. घारीसारखी तीक्ष्ण नजर पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हे 3 पंच आपण पाहू शकतायत. फुलटच चेंडू होता, गॅदर करायचा होता, पाठवायचा होता सीमारेच्या बाहेर, परंतु तेवढा चांगला स्ट्रोक नाहीये. ह्या वेळेला मात्र सॅक्रिफाईस करण्यात भाग पडलं होतं. मनोज काय करतोय याच्याकडे सर्वांचं लक्ष होतं आणि जे करायला नाही पाहिजे होतं ते मात्र करून बसलायत. धावसंख्या फलकावरती आपण विचार करणारच आहोत त्याचा देखील. नक्की कोणाची विकेट असेल ह्याच्याकडे देखील पंच शहानिशा करतील. अक्षय सरांच्या माध्यमातून मात्र जो काही डिसिजन असेल तो मात्र तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. नॉट आउट असेल. सेफ मध्ये पोहोचले गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट असं म्हणायला काही हरकत नाहीये. खूप छान रनिंग मात्र त्याने हाताळली गेली आणि आतापर्यंत 42 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. साईडला मनोज आपण पाहू शकतायत 12 चेंडू मागे 20 वरती खेळतोय. त्याच्या बॅटीतून 2 मोठे फटके आलेत. आतापर्यंत आपण समरीकडे येऊया. 9 चेंडू आणि 33 धाव्याची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि महत्वाचा झेल असेल आणि टिपलाय झेल आणि इथून संपलाय मनोज यांचा खेळ. मनोज डगआउटच्या आसराला परततील. आपल्याला अजून एक फायनलची मॅच खेळवायची आहे, ती देखील महत्वाची असेल. चं टार्गेट होतं. अजून देखील आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 33 धावेची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कार्बन लाईनने चेंडूला खेळला गेला. क्षेत्ररक्षण सज्ज आहे तिथे. एक मेल एका धावेने समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढंच चांगली फेकी. त्याचप्रमाणे कौतुक कोणाचं करायचं तर कौतुक अर्थातच अभिजित, ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा अंतिम चेंडू असेल. 5 षटकाचा खेळ आहे आणि 4थे षटक प्रतिपथावर चालू आहे. चला थोडीशी घाई करा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. काय फटका सुंदर रीतीने सजवलाय फटक्याला. चेंडूला मात्र पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार 6. सर्व टीम्स मध्ये पाहायला मिळाली. 8 टीमना मात्र संधी दिली गेली होती आणि या 8 टीम्स पैकी 2 महत्वाचे खेळाडू देखील आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे 2 असे टॉपचे संघ कोणता संघ निघेल त्याकडे देखील लढत आहे.
6 चेंडू आणि 26 धाब्याची गरज आहे. मॅच अजून देखील ऑन आहे, मॅच अजून संपली नाहीये, कारण गोलंदाजी मार्क वरती कोण आलाय? स्वप्नीलजी कशा पद्धतीने गोलंदाजी करतील? 6 चेंडू आणि 26 धावा तुम्हाला उभारायच्या. श्वान देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू चांगला आहे का? तर पंच वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक सवेरे चेंडू, एक धावा कमी करण्यात येईल आणि इथून एक धावा वाढवण्यात येईल. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्यात 50 धावा. 6 चेंडू आणि 25 धाब्याची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सॅक्रिफाईस करावा लागेल, विकेट मिळावी लागेल. इथून आपण पाहिलं तर विकेट मिळते. चौथा धक्का मात्र मिळतोय. धावसंख्या फलकावरती लागले गेले आतापर्यंत आपण विचार केला तर 50 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ बाकी आणि 25 धाब्याची गरज आहे. या 5 चेंडू मागे 25 धावा येणं फार महत्वाचं असेल. म्हणजे प्रीतमजी घरत सर देखील उपस्थित होत आहेत या फायनलची मॅच पाहण्यासाठी आणि त्यांचा देखील वाणी आपण पाहायला मिळेल, कारण सलग 3 दिवस त्यांच्या वाणीतून आपण समालोचक ऐकतोय. आणि आज बोईसरमध्ये सर्वांना हवावासा वाटणारा आवाज अर्थातच प्रीतम सरांचा. 5 चेंडू आणि 25 धाब्याची गरज आहे. चला थोडीशी घाई करा पंच, आपण देखील ताकीद द्या. एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. 5 चेंडू आणि 25 धाब्याची गरज आहे. 50 धावा फलकावरती झालेले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत आहे आणि टिपलाय झेल आणि इथून संपलाय खेळाडूचा खेळ. आता मात्र 4 चेंडू आणि 25 धाब्याची गरज आहे. म्हणजे 4 चेंडू मागे मोठे फटके खेचायचे आहेत. 50 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक छोटीशी धूंद आपण ऐकणार. चार चेंडू आणि 25 धाव्याची गरज आहे. सेमीफायनलची मॅच यानंतर जी फायनलची मॅच आपण पाहणार आहोत. हे बॅटल कशा पद्धतीने रंगेल यानंतरचा शेवटचा सामना आपण पाहायला मिळेल. पुढे एकदा त्याच लाईन मध्ये गोलंदाजी करतोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने स्वप्नीलला प्रचारित करण्यात आलं होतं, ज्या पद्धतीने त्याची अपेक्षा होती, ज्या संघाची अपेक्षा होती, त्या संघाच्या अपेक्षाने गोलंदाजी करतोय. 3 चेंडूचा खेळ आपण पाहिला. या 3 चेंडू मागे त्याने एक धाव खर्च केली, फक्त ती सुद्धा वाईटच्या रूपात. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षण तिकडे सज्ज आहेत, नाही करणार चुकी. इथून मिळत्या विकेट. आता मात्र चला 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्यात 50 धावा. 2 चेंडू आणि 25 धाब्याची गरज आहे. बाहेर होता पण तेच सांगतायत थोडंसं बाहेर असल्या कारणे मात्र विकेट नसेल. इथून 1 चेंडू आणि 25 धाब्याची गरज आहे. खूप सारा सेलिब्रेशन होणार आहे आज. SRG उर्वी 11 या संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. वी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आपण पाहू शकतायत. पूर्णपणे काम पार पाडतायत आपलं. आणि इथून आपलं सेलिब्रेशन नक्कीच होईल. फायनल मध्ये प्रवेश केलाय तो संघ